साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज लेकर आया है पैरामेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम। EMLT, रेडियोलॉजी टेक्नीशियन, हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है। हमारा पता याद रखें, साई चैतन्य पैरामेडिकल कॉलेज, रूबी सिटी स्कैन के ऊपर, मोची कॉर्नर, कैंप रोड, मालेगाव। गेल्या वर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे यंदा भयान दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली। हंडाभर पाण्यासाठी ग्रामीण भागात वनवन भटकंती करावी लागते। मालेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जोडगे येथील मायलेकींचा जीव गेला आणि संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं। आज या मायलेकींच्या मृत्यूला महिना देखील झाला नसताना त्यांच्यासारखा अजून कोणाचा बळी जाऊ नये आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधत इथल्या 12 बलुतेदार मित्रमंडळानं नेहमीप्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत जोडग्यासह परिसरातील दुष्काळी गावांसाठी 5 पाणी टँकर भेट देत पाणी टंचाईच्या बळी ठरलेल्या मायलेकींना श्रद्धांजली अर्पण केली। बोला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, शाहू फुले आंबेडकरांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव। मालेगाव शहरासह तालुक्यातील 12 बलुतेदार मित्रमंडळ नियमित विविध समाजी उपयोगी कामं करीत असते। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बंडू काका बच्छाव हे गरिबांसाठी धावून येतात। यावर्षी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांनी जोडग्यासह परिसरातील पाणी टंचाईने ग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी टँकर भेट दिले। या प्रसंगी सुरुवातीला पाणी टंचाईचा बळी ठरलेल्या मृत इच्छामणी जाधव तसंच नीताबाई जाधव या मायलेकींच्या प्रतिमांचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधत जोडगे गावाला 5 पाणी टँकर मोफत उपलब्ध करून दिले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच पाणी टंचाईच्या बळी ठरलेल्या इच्छामणी जाधव आणि नीताबाई जाधव या मायलेकींप्रमाणे अजून कोणाचा बळी जाऊ नये यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला। 12 बलुतेदार मित्रमंडळातर्फे या कैलासवासी इच्छामणी जाधव आणि नीताबाई जाधव या मायलेकींप्रमाणे कोणा दुसऱ्याचा बळी जाऊ नये यासाठी ही मदत देण्यात आली। या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 12 बलुतेदार संघटनेतर्फे या पाणी टँकरनं मोफत पाणी पुरवठा केला जाणार आहे। अधिकाधिक मागणी वाढल्यास काही सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेऊन सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलंय। आजचा ह्या लोक अर्पण पाण्याच्या टँकरचा लोक अर्पण सोहळ्याच्या मागची भूमिका, जेव्हा ह्या मायलेकींची घटना घडली आणि माझ्या कानावर विषय आला, मी त्या दिवशी बाहेर होतो। समाधाननीच फोन केला होता आपल्या अण्णाभाऊ साठे समितीचे अध्यक्ष समाधान दादाने, आणि समाधाननी फोन केल्यानंतर मी येतो म्हटलं दुसऱ्या दिवशी। तर यायला 2 दिवस गेले, तर मी एक दिवशी दारावर आलो। दारावर आल्यानंतर तिथली परिस्थिती बघितली तर अतिशय भयावह परिस्थिती, अतिशय केविलवाणी परिस्थिती। आणि जेव्हा तिथल्या माय माऊलींनी आणि बाकीच्यांनी सांगितलं की काका, आमच्या गावामध्ये 200 लिटर पाणी हे 80 रुपयाला ड्रम भरला जातो आणि 20 रुपयाला 20 लिटरचा ड्रम किंवा 10-15 रुपयाला 20 लिटरचा ड्रम भरला जातो। म्हणजे पाण्यासाठी युद्ध होतील, तुम्ही जर नीट वापरलं नाही आणि तुम्ही जर वेळेवर जागृत झाला नाही तर हे पूर्वीच्या लोकांनी सांगितलं ना, आज पाण्यासाठी जीव जायला लागलेत आणि भांडणं व्हायला लागलेत आणि गोळीबार सुद्धा होतात, हे सुद्धा आपण पाहिलं। आणि ती परिस्थिती आलेली। दीदींनी या ठिकाणी विषय ठेवला की टेम्पररी विलाज करून चालणार नाही, परमनंट विलाज केला पाहिजे। परमनंट विलाज हा कोणता एकटा राव करणार नाही, जनता हीच घरी जनार्दन असते। जनतेने जर मिळून केला तर निश्चितपणाने त्याच्यावर पाणी अडवान पाणी जिरवा हा उपक्रम करून गावोगावचं पाणी जर अडवलं तर तो प्रश्न मिटल्याशिवाय राहणार नाही। कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी त्या गावाचं पाणी, धब्यांचं पाणी सुद्धा त्याच गावांमध्ये अडवलं, शोषखड्डे केले, पण ते गाव सुजलाम सुफलाम झाले। अण्णा हजारेंनी सुद्धा पाणी अडवा पाणी जिरवा, हिरवे बाजार हे आपल्या समोर आहेत। म्हणून आमच्या सारख्या भामट्या पुढाऱ्यांच्या आश्वासनांच्या आणि याच्यावर विश्वास न ठेवता तुम्ही आपण सगळेजण जागृत राहा, जनता म्हणून काम करा। जर एकदा तुम्ही आम्ही एकत्र आलो तर दीदींनी सांगितल्याप्रमाणे या भागाचा कायमचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही आणि वेळ आणि काळ ही त्याच्यावर विलाज असते। आज या 2 मायलेकींचा जीव गेलेला आहे दीदी, 2 हंड्यांसाठी। हे इतकं मोठं अंजन भरून गेलेलं आहे, तुम्हाला इथे बसलेल्यांच्या सगळ्या पुढाऱ्यांच्या, नुसत्या एकट्याच्या नाही, असतील नसतील त्यांच्याही नाही, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन भरून गेलेलं आहे की आता तरी सुधरा आणि हे करा। आणि मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये बोरी आंबेदरीचा विषय ठेवला, लुल्ले डॅमचा विषय ठेवला। नाना, मी विषय, तुम्ही सगळे मायबाप जागृत आहात, हुशार आहात, तुम्हालाही कळतं। मला राजकारण करायचं नाही, हा राजकीय कार्यक्रम नाही,
जे काम तुम्ही आत्म्यातनं करतात ना, तेच काम परमात्म्याच्या पायावर फूल म्हणून जात असतं. जेव्हा तुम्ही हेतू ठेवून कराल तर ते काम स्वार्थी असतं, ते परमात्म्याच्या पायावर जात नसतं, ते डबलनेस चुकीच्या पद्धतीने आपल्यावर इफेक्ट करत असतं. मला वाटतं मी काही आज हे टँकर दिले नाही दिदी 2018 मध्ये, आणि देणारा मी नाही, करून घेणारा परमात्मा आहे. चांगलं कर्म, पैसे कमवण्याच्या संध्या अनेक येतात, पैसे कमवण्याच्या संध्या अनेक येतात, पुण्य कमवण्याच्या संध्या फार थोड्या असतात. आणि ती संधी जी असते ती वरमाई सारखी असते, तिला 2 पावलं पुढे जाऊन पायघड्या टाकून आपल्या घरात आणायचं असतं. मी फक्त हे संधी रूपी पुण्य कर्म करण्याची संधी होती, त्या संधीचं 2 पाऊल पुढे आलो आणि पुण्य कर्म जे म्हटले ना की 2 पिढींना कामात येईल हे करा. ते म्हणतात ना की तुम्ही कितीही पैसे कमवले तरी ते शून्य आहे, संकटाच्या वेळी शून्य आहे. तुम्ही जे काही कमवलेलं पुण्य असतं तेच तुमच्या कामी येत असतं. हे पुण्य कमवण्याचं काम आहे, हे राजकारण नाही, काहीच नाही. 2018 मध्ये दुष्काळ पडला तेव्हा अनाथांची माय सिंधुताईंना आणून आपण मार्केटमध्ये 5 टँकर लोकार्पण केली, 2 वैकुंठ रथ लोकार्पण केली आणि 24 खेड्यांना पाणी पाजलं. त्यावेळेला पाजण्याचं काम त्यांनी केलं, पण आपल्या हातून केलं, हे आपलं परमभाग्य. एवढंच नाही तर गाय माय, कंत्राळ्याच्या गायीला आणि दाभाडीच्या गायींना गोशाळा आहे, 3-3, 2-2 हजार गायी आहेत, तिथे सुद्धा आपल्याला पाणी पुरवण्याची संधी देवाने दिली. म्हणून हे काम परमात्म्याने आपल्या हातून करून घेतलं. हे सगळ्यात आपल्यासाठी मोठं आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सगळ्या बाराबलुतेदारांसाठी. इथे बसलेला प्रवीण बी बाराबलुतेदारचे, आप्पा वानखेडे बी बाराबलुतेदार आहे, हे श्रेय माझं एकट्याचं नाही. आदरणीय नथू बाबा, पक्ष ज्याचे त्याचे वेगळे असतात, पण चांगल्या विचाराच्या पाठीशी तुम्ही सुद्धा मायबाप बाराबलुतेदारचे जे, माझी दिदी सुद्धा बाराबलुतेदार. बाराबलुतेदार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीपाती मानल्या नाही, जातीपातीच्या पलीकडे जाऊन जे सगळे जाती धर्माचे आहेत ते सगळे एकत्र येऊन जे काम उभं केलं त्याला बाराबलुतेदारांचं शासन आणि राज्य म्हणतात. तेच काम आपलं चाललेलं आहे. शिवाजी महाराजांनी रायगडावर सुद्धा मुस्लिम बांधवांसाठी मस्जिद बांधली होती, हा पुराण आणि इतिहास सांगतो हे सगळं. आणि बाराबलुतेदारांच्या जीवावरच हे सगळं स्वराज्य उभं राहिलं. मला वाटतं खऱ्या अर्थाने तन मन धनापासून जर बाराबलुतेदार एकत्र आले तर या जोडग्याचा पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे काम आपण अतिशय मनोभावे करतात. आणि मला या ठिकाणी सांगायला ध्यानच आदरणीय नथू बाबांनी या ठिकाणी विषय ठेवला, पैसा अनेकांकडे पण ध्यानच नाहीये. जो दाता असतो त्याला परमेश्वर देता असतो. आणि मी सुद्धा सर्वसामान्य वायरमॅनना अंडोर म्हणा आयुष्य म्हणा बाप ना आयुष्य सुद्धा भाडाना घरात गए. पण तुम्ही पाहिलेलं गेल्या जाणता राजा मित्रमंडळापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जाणता सगळ्यांची जाण आणि भान ठेवणारा तो जाणता राजा मित्रमंडळाच्या माध्यमातून या गावामध्ये श्रमदान बी केलेले आहेत, वह्या बी वाटलेल्या आहेत, पुस्तकं बी वाटलेले आहेत, रक्तदान बी केलेले आहेत. त्याचंच बक्षीस परमेश्वराने घर बी बांधिलं. घरना पुढे 2 प्लॉट कधी घ्यावाचं नाही, 7-8 प्लॉट बी देवनी दिला म्हणा. ती काही कोटी रुपयांना दान धर्म बी देवनी करी घेतात. ज्या वेळेला पोटाचे पोरं जवळ येत नाही त्यावेळेला राम रहीम हॉस्पिटल काढलं असेल. स्पर्धा परीक्षा असतील, या वर्षी मला सांगायला अभिमान वाटेल की स्पर्धा परीक्षांचं काम केलं. कारण मी ज्या वेळेला सकाळी बाहेर जायचो 8-9 वाजता बाहेर गावी, तर गरीबाचे पोरं रोडावर पळत फिरायचे, त्यांच्या गुडघ्याला त्रास होतो. पण ही गरीबाचे शेतकऱ्याच्या पोरांना पेपर कसा लिहायचा हे माहित नाही राहायचं, म्हणून ते ग्राउंडवर पास व्हायचे पण परीक्षेमध्ये पास होत नव्हते. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दिदी स्पर्धा परीक्षांचं 4 दिवसांचं शिबिर आयोजित केलं, 9-9 तासांचं. मला सांगायला अभिमान वाटेल 66 पोलीस या वर्षी मालेगाव तालुक्यामध्ये पास झाले, पैकी न सांगता 15-20 पोलीस श्री बंडू काका बच्छाव यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज होणार आहे. वेळ खूप झालेला आहे आणि सर्वत्र भीमजयंतीचा उत्साह सर्वत्र सुरू आहे. फार अर्पण करायचं आहे. त्याच पद्धतीने कैलासवासी ताऊ जाधव, कैलासवासी नीताबाई बाळू जाधव यांच्या देखील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बाराबलुतेदार मित्रमंडळ नियमितपणे सामाजिक कामात अग्रेसर असतं. यापूर्वी कोविड काळात देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. तसंच आग पीडित कुटुंबियांना लाख मोलाची साथ दिली. न्यूज ब्युरो, कसमध्ये अपडेट, मालेगाव.